बऱ्याचशा लोकांना असं वाटत असतं की रक्तातली साखर फक्त खाण्यानेच वाढते, परंतु आपल्या खाण्याव्यतिरिक्त, आपल्या आहाराव्यतिरिक्त अनेक कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे साखर वाढते. त्याच्यातल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेन्शन किंवा तणाव. याच्यामध्ये कॉर्टिसॉल नावाचं केमिकल वाढतं, याला तणावाचा आपण हॉर्मोन म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा रक्तातली साखर वाढते. दुसरं कारण म्हणजे झोपेचा अभाव. ज्यावेळेस पुरेशी झोप होत नाही त्यावेळेस इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि साखर वाढते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही इन्फेक्शन किंवा आजारपण, जसं की सर्दी झाली, ताप आला, खोकला झाला, तर अशा गोष्टीमध्ये शरीर आपलं स्ट्रेस मोडमध्ये जातं आणि रक्तातली साखर वाढते. काही औषधं आहेत की जसं स्टिरॉइड्स आहेत, पेनकिलर आहेत, काही अँटीसायकोटिक औषधं आहेत की हे सुद्धा रक्तातली साखर वाढवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे हॉर्मोन्समध्ये जर बदल झाला, विशेषतः महिलांमध्ये पाळीच्या आधीचा कालावधी किंवा काही लोकांना थायरॉईडच्या समस्या असतात, याचासुद्धा साखरेवर परिणाम होतो. त्यामुळं साखर वाढली की लगेच मी फक्त काय खाल्लं असं म्हणून फक्त स्वतःला दोष देऊ नका. इतरही कारणं लक्षात घ्या, तपासून बघा. आणि रक्तातली साखर फक्त नुसत्या आहारावर नाही तर आपल्या एकूणच जीवनशैलीवरही अवलंबून असते. धन्यवाद.